तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याला आजपासून आता सुरुवात होतीये आणि जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात मुंबईतल्या एका भव्य सोहळ्यानं होणार आहे। शिवसेना युबीटी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माटुंगामधल्या षण्मुखानंद सभागृह इथं हा सोहळा आयोजित करण्यात आलाय। उद्धव आणि राज ठाकरे या कार्यक्रमासाठी आज पुन्हा एकत्र येणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दोन भाऊ या कार्यक्रमानिमित्तानं एका व्यासपीठावर आज दिसणार आहेत। या सोहळ्यामधून उद्धव आणि राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात आणि नुकत्याच झालेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर काय नेमकं भाष्य करतात याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेसाठी सुद्धा आहे। काय या निमित्तानं काही कार्यक्रम असणार आहेत? कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन आज मुंबईमध्ये केलेलं आहे? नक्कीच अनुपमा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आजपासून खरं तर अनेक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। ती मग उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं असो किंवा मग मनसे किंवा मग शिंदे गटाकडनं। मात्र आज जयंतीनिमित्त एक मोठा कार्यक्रम षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे। त्या कार्यक्रमाला राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्रित आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे निकाल लागल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला आज जयंतीनिमित्त एकत्रित जे आहे ते पाहायला मिळणार आहे। जन्मशताब्दीच्या दिवसाला म्हणजे वर्षाला आजपासून सुरुवात होत असल्यामुळे हा जो संपूर्ण जो पुढचं एक वर्ष आहे तो वर्ष अतिशय या पक्षांसाठी महत्त्वाचा असणार आहे। बाळासाहेब ठाकरे हे काय होते हे नव्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न अर्थात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे। आता सगळ्यांचं लक्ष आजच्या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू आज काय बोलणार। खरं तर राजकीय भाषणं तर होतीलच, मात्र खरं तर बाळासाहेब ठाकरे हे काय होते हे नव्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न आजच्या भाषणातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे करतील। भाषणाची सुरुवात अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न राज ठाकरे हे करतील। ज्या पद्धतीने त्यांनी सामनामध्ये जो लेख लिहिलेला आहे माझा काका या मथळ्याखाली त्यांनी ज्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे त्या व्यतिरिक्त आजच्या भाषणामध्ये काय नक्की वेगळ्या आठवणी राज ठाकरे सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा देतील। बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ते नक्की काय बोलणार, कोणकोणत्या आठवणी सांगणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। आता आजच्या दिवसाला एक राजकीय महत्त्व सुद्धा यासाठी प्राप्त झालेलं आहे की मुंबई महानगरपालिकेचे निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीनं महायुतीची सत्ता मुंबईमध्ये येते आणि ही सत्ता का आपल्या हातातून गेली अर्थात या विषयावरती सुद्धा उद्धव ठाकरे हे भाष्य करतील आणि कोणामुळे गेली हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे हे करतीलच। बाळासाहेबांची मुंबई आणि मुंबई आपल्या हातातून गेली ही कोणामुळे गेली अर्थात एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करण्यात येईल, त्यांच्या पक्षावरती टीका करण्यात येईल। त्यामुळे कोणकोणते मुद्दे दोन्ही ठाकरे बंधू आपल्या भाषणामध्ये आणतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। उद्धव ठाकरेंनी तर आतापर्यंत अनेक भाषणं किंवा अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, मात्र राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आजचा दिवस अर्थात दोन्ही पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। महत्त्वाचे पदाधिकारी, मुंबईतले कार्यकर्ते आजच्या या षण्मुखानंदच्या कार्यक्रमाला जरूर या कार्यक्रमावर लक्ष ठेवून मधल्या काळामध्ये काय नेमक्या या संदर्भातल्या घडामोडी घडतायत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।